प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आम्ही पाहतो की आपण देवापासून आलो आहोत अशी शिकवण येशू येरुशलेमेत देत आहे. आपण आधीच पाहिले होते की काही लोक आता येशूला विरोध करीत होते. काहींना त्याच्याविषयी आश्चर्य वाटत होते. येशू शब्दात मोडतो, लोकांना बरे करतो. ह्या गोष्टी मोशेचे नियमशास्त्र पाळणाऱ्या यहुदी लोकांना जड जात होत्या. परंतु या विरोधाला न जुमानता येशू त्यांना नियमशास्त्राचे महत्त्व सांगतो. लोकविधींमध्ये कसे कमकुवत आहेत हे दाखवून देतो. खरं तर त्या लोकांमध्येच येशू कोण आहे याबाबत मतभिन्नता होती. पण येशू मात्र स्वतःची खरी ओळख त्यांच्यासमोर प्रगट करतो. आम्हालाही येशूची खरी ओळख होणे गरजेचे आहे. आजच्या अध्ययनात आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे येशू स्वतःच्या पुनरुत्थानाविषयी आणि स्वर्गरोहणाविषयी बोलतो. तो या ठिकाणी जीवनी पाण्याविषयीही बोलतो. येशूचे बोलणे ऐकून अनेकांनी विश्वास ठेवल्याचे दिसून येते, तर अनेकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला दिसत नाही. असे होऊ नये, तेथे एक सुंदर साक्ष पाहायला मिळते. वचन सांगते, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. येथे एक वास्तविकता समजते की पुरुषांना गालिली म्हणणे एक अपमानास्पद गोष्ट होती. शेवटी आपण व्यभिचारी स्त्रीबद्दल पाहणार आहोत. येशूवर दोष लावण्यासाठी शास्त्री व परुषी यांनी व्यभिचारी स्त्रीला येशूसमोर आणले होते. खरं तर त्या लोकांना येशूची परीक्षा करायची होती. परंतु आपण पाहतो की योहानाने किती सुंदररित्या या घटनेचे वर्णन केले आहे. माझी खात्री आहे या अध्ययनाद्वारे आमचे अंतःचक्षु उघडले जातील. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 7व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 7 अध्यायाच्या पहिल्या 18 वचनांवर आम्ही विचार केला. आता आपण 19 वचनापासून पुढे पाहणार आहोत. ह्या भागामध्ये आपण देवापासून आलो आहो हे येशू ह्या लोकांना शिकवित आहे. 19वे वचन सांगतं, मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले की नाही, तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला जीवे माराव्यास का पाहता? श्रोत्यांनो, नियमशास्त्राचा उद्देश होता की आम्ही पापी आहोत हे दाखवणे. आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे ही आम्हाला जाणीव करून देणे. नियमशास्त्र ख्रिस्ताकडे आणणारे एक शिक्षक आहे. गलतीकारासपत्र 3 अध्याय आणि 24वे वचन सांगतं. गलतीकारासपत्र 3 अध्याय 24वे वचन, ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. नंतर पुढे 20 आणि 21 वचने सांगतात, लोकसमुदायाने उत्तर दिले, तुला भूत लागले आहे, तुला जीवे मारावयास कोण पाहतो? येशूने त्यांना उत्तर दिले, मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करिता. शक्य आहे श्रोत्यानो की ह्या लोकसमुदायाला त्याला जीवे मारण्याचा ह्या लोकांचा विचार आहे हे माहीत नव्हते. येशू बेथेसदा येथे त्याने त्या माणसाला आरोग्य दिले त्याविषयी त्यांना पुन्हा सांगतो आणि ह्यामुळे त्यांच्यामध्ये विरोध निर्माण होतो, भिन्न मते निर्माण होतात. 22 ते 24 वचने, मोशेने तुम्हाला सुमता लावून दिली, तरी ती मोशेपासून नाही तर पूर्वजांपासून आहे. व शब्बात दिवशी तुम्ही माणसांची सुंता करिता. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बात दिवशी होते, तर मी शब्बात दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले, ह्यामुळे तुम्ही मजवर रागावता काय? वरवर पाहून न्याय करू नका, तर यथार्थ न्याय करा. सुंता एक विधी होता जो मोशेच्या नियमशास्त्राच्या आधीपासून देण्यात आला होता. तो अब्रामापासून होता. त्यांच्या विधींमध्ये ते स्वतः किती कमकुवत आहेत हे तो त्यांना दाखवित होता. नियमशास्त्राचे काटेकोर पालन करण्याच्या प्रयत्नात त्यांनी ते पूर्णपणे मोडले होते. जर एखादे बाळ शब्बात दिवशी 8 दिवसांचे झाले, तर ते शब्बात मोडीत आणि त्याची सुंता करीत. त्यांच्याजवळ ह्यासाठी उत्तर नव्हते. नंतर येशू त्यांना
वरवर न्याय करण्याविषयी ताकीद देतो. श्रोत्यानो, आज सुद्धा आमच्यापैकी अनेक लोक वरवर न्याय करतात, कारण त्यांच्याजवळ वास्तविक गोष्टी नसतात आणि ते फक्त लोकांना खुश करण्यासाठी, आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी न्याय देतात. 25 ते 27 वचने. ह्यावरून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, ज्याला जीवे माराव्यास पाहतात तो हाच ना? पहा, तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही. आता आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ह्या लोकांमध्ये येशू कोण आहे ह्याविषयी मतभेद झालेत. 28 आणि 29 वचने. ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखिता व मी कोठला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. तरी पण मी आपणहून आलो नाही. ज्याने मला पाठविले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखीत नाही. मी तर त्याला ओळखितो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठविले आहे. खरे पाहता श्रोत्यानो, तो त्यांना हेच सांगू इच्छित आहे की जरी तुम्ही म्हणता की मी कोठला आहे आम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्हाला माझी पूर्ण ओळख नाही. 30 वचन. ह्यावरून ते त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. जरी ते उत्सुक होते, तरी ते त्याला ह्यावेळी हात लावू शकले नाहीत, कारण त्याची वेळ आली नव्हती. 31 ते 34 वचने. तेव्हा लोकसमुदायातील बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे? लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबूज करीत आहे हे परुषांच्या कानावर गेले, आणि मुख्य याजक व परुषी ह्यांनी त्याला धराव्यास कामदार पाठविले. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी आणखी थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे, मग ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही, आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. ह्या ठिकाणी तो स्वतःच्या पुनरुत्थानाविषयी आणि स्वर्गरोहणाविषयी बोलत आहे. त्यावेळी ते त्याला पुन्हा हात लावू शकणार नव्हते. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूनंतर फक्त त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनीच त्याला स्पर्श केला. हे कधी आपल्या लक्षात आले का? बाकी त्याचे शत्रू लोक त्याला हात लावू शकले नाहीत. फक्त प्रेम करणाऱ्या डोळ्यांनीच त्याला पाहिले आणि त्याला स्पर्श केला. 35 आणि 36 वचने. ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेलेनी लोकात पांगलेल्यांकडे जाणार आणि हेलेन्यास शिकविणार काय? तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हा सापडणार नाही, आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय? आता श्रोत्यांनो, सणाच्या शेवटल्या दिवसात आपण येत आहोत. ह्याच दिवशी ते मंदिरात दुप्पट पाणी ओतीत असत. ह्या स्मरणार्थ की जेव्हा ते रानातून प्रवास करीत होते, तेव्हा देवाने खडकातून त्यांना पाणी पुरवले. पॉल सांगतो की तो खडक ख्रिस्त होता. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 4 वचन सांगतं, आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आहे जो आम्हाला जीवनी पाणी देतो. 37 वचन पहा. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. ही एक स्वतंत्र इच्छा आहे. जर कोणी तान्हेला आहे तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. कोणी म्हणजे आपण. परमेश्वर आपणास ही एक देणगी देत आहे. येथे आपणाला निवड सुद्धा करायची आहे. जर कोणी तान्हेला असला तर. प्रश्न हा आहे श्रोत्यानो की काय आपण तान्हेले आहात? काय आपणाला ते जिवंत पाणी हवं आहे? आपण त्याच्याकडे येऊन त्याला तारणारा म्हणून स्वीकारू शकता किंवा नाकारू शकता. 38 आणि 39 वचने पुढे सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. पवित्र आत्मा आतापर्यंत देण्यात आला नव्हता,
हे ह्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे. कारण येशूचे गौरव झाले नव्हते. पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवसापर्यंत आला नव्हता. नंतर तो विश्वासणाऱ्यांमध्ये वास करण्यास व त्यांना एका देहात बांधण्याकरिता आला. त्या दिवशी पवित्र आत्म्याचे उतरणे हे निश्चित करते की येशू आपल्या पुनरुत्थानानंतर पित्याच्या बाजूला बसण्याकरिता स्वर्गात परत गेला. 40वे वचन. लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, हा खरोखर तो संदेष्टा आहे. काही लोकांनी येशूवर विश्वास ठेवला आणि ते त्याच्याकडे वळलेत. ते जिवंत पाणी पिऊन संतुष्ट झालेत. परंतु काही लोकांनी अविश्वास प्रगट केला. 41वे वचन. कित्येक म्हणाले, हा ख्रिस्त आहे. दुसरे कित्येक म्हणाले, ख्रिस्त गालिलातून येतो काय? श्रोत्यांनो, अगदी हीच गोष्ट आज सुद्धा आढळते. काही लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि काही नाही. अनेकांना त्याने जे वचन दिले आहे ते माहीत आहे, परंतु त्यांचा ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास नाही. 42 आणि 43 वचने वाचूया. दाविदाच्या वंशाचा व ज्या बेथलेहमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही काय? ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. श्रोत्यांनो, तो दाविदाच्या वंशाचा आणि बेथलेमचा होता. ह्याच ठिकाणी ह्या पृथ्वीला त्याचा प्रथम स्पर्श झाला. त्याची सुरुवात तेथून झाली, परंतु ह्या पृथ्वीवरील सेवेसाठी तो तेथे नंतर राहिला नाही. जर ह्या लोकांना खरोखर माहिती करून घ्यायची होती तर त्यांना समजले असते की त्याचा जन्म बेथलेमात झाला व त्याने सर्व भविष्यद्वाण्या पूर्ण केल्या. तोच त्यांना येऊन ते जिवंत पाणी पिण्याचे आमंत्रण देत आहे. परंतु ते हा आक्षेप घेत आहेत. श्रोत्यांनो, जोपर्यंत तो येऊन राज्य करणार नाही तोपर्यंत लोकांमध्ये अशाच प्रकारे फूट राहील, भिन्न भिन्न मते राहतील. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता, आता
44 वचन. त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकिला नाही. ह्याचं कारण हेच की त्याची वेळ अद्याप आली नव्हती. 45 आणि 46 वचने. मग मुख्य याजक व परुषी ह्यांच्याकडे कामदार आले. त्यांना ते म्हणाले, तुम्ही त्याला का आणले नाही? कामदारांनी उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी त्यांनी किती सुंदर साक्ष येशूविषयी दिले. कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधीच बोलला नाही. प्रभू येशू एक महान शिक्षक होता, परंतु त्याच्या शिकवणुकीमुळे आमचे तारण झाले नाही, हे चांगले लक्षात ठेवा. त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे तो आमचे तारण करतो. 47 ते 53 वचने. त्यावरून परुषे त्यांना म्हणाले, तुम्ही फसला हा काय? अधिकाऱ्यांपैकी किंवा पुरुषांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही, तो शापित आहे. त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्या वाचून व तो काय करीतो ह्याची माहिती करून घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करीते काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, तुम्हीही गालिलातले आहात काय? शोध करून पहा की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. श्रोत्यानो, हा जो निकदेम होता तो रात्रीच्या वेळी ख्रिस्ताकडे आला होता. मला वाटतं की त्या रात्री त्याने ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला. तो एक परुष्य होता, परंतु ह्या ठिकाणी तो ख्रिस्ताचा पक्ष घेत होता. म्हणून त्यांनी त्याला विचारले, तुम्हीही गालिलातले आहात काय? श्रोत्यानो, परुषांना गलिली म्हणणे त्यांच्यासाठी एक अपमान होता. मनोवेधक गोष्ट म्हणजे त्यांना शास्त्रातील वास्तविकता माहिती होती. गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. खऱ्या अर्थाने श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त गालिलातून आला नव्हता, नाही तो बेथलेमातून आला होता, परंतु तो स्वर्गातून गौरवातून आला होता. आणि वचन आम्हाला सांगतं की मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. त्यांच्यापैकी कोणीच ख्रिस्ताला त्यांच्या घरी राहण्याचे आमंत्रण दिले नाही. ती एक सणाची रात्र होती, पण येशू मात्र जैतुनाच्या डोंगरावर गेला. त्याने यरुशलेममध्ये कधीच रात्र घालवली नाही. श्रोत्यानो, आपणाला मी प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण ह्या लोकांप्रमाणे ख्रिस्ताविषयी शंका मनात बाळगून आहात? काय आपल्या मनात प्रश्न आहेत, अविश्वास आहे? किंवा आपण ख्रिस्ताला स्वीकारले आहे? आज प्रश्न आहे की त्याला आपण आपल्या हृदयात स्थान दिले आहे किंवा त्याला बाहेर ठेवले आहे? ह्याची निवड आपणाला करायची आहे. हा निर्णय तुमच्यावर अवलंबून आहे. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायाची सुरुवात एका व्यभिचारी स्त्रीला व्यभिचार करताना पकडण्यात येते ह्याद्वारे होते. योहान आपली नेहमीचीच पद्धत ह्या ठिकाणी सुद्धा वापरत आहे. एखाद्या घटनेनंतर प्रभू येशूने शिकवण कशा प्रकारे दिली हे तो सांगतो. ह्या स्त्रीविषयी प्रभू येशू व धार्मिक पुढारी ह्यांच्यात वाद निर्माण झाला. ह्यातून हे सुंदर असे भाषण त्याने दिले की तो जगाचा प्रकाश आहे. 8वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. लक्षात असू द्या श्रोत्यानो की एक रात्र आधीच सनेद्रींची सभा झाली व लोकांमध्ये मतभेद निर्माण झाला की येशू मसीहा आहे किंवा नाही. निकदेमने प्रभू येशूचा पक्ष घेतला. हे सर्व लोक घरी गेले, परंतु कोणीच येशूला घरी आमंत्रित केले नाही. सकाळीच प्रभू येशू जैतून डोंगरावरून पुन्हा यरुशलेमला परत आला. मंदिरात गेला आणि नेहमीप्रमाणे शिकवू लागला. 3 आणि 4 वचने सांगतात, त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व पुरुषी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. ह्या धार्मिक पुढाऱ्यांनी जे केले त्यापेक्षा अधिक कठोर आणि उद्धट असे काही आम्हाला आढळत नाही. फार उद्धट आणि कठोर अशी कृती ह्यांनी केलेली आहे. येशू मंदिरात बसून लोकांना शिकवित होता आणि हे धार्मिक पुढारी त्या स्त्रीला फार निर्दयपणे ओढत अगदी मधात आणून येशूच्या समोर ढकलतात.
ह्या स्त्रीला व्यभिचार करीत असताना त्यांनी पकडले होते. ती अपराधी होती, पापी होती. आमचा प्रभू सुद्धा त्या व्यभिचाराला पाप म्हणतो. परंतु शेवटी त्याने तिला म्हटले, जा, ह्यापुढे पाप करू नको. ह्या लोकांना नियमशास्त्र पूर्णपणे माहीत होते, कारण त्यांना हे माहीत होते की जुन्या करारात लिहिले आहे, जो दुसऱ्या कोणाच्या पत्नीसोबत व्यभिचार करतो किंवा शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करतो त्याला निश्चित जीवे मारावे. परंतु श्रोत्यांनो, फक्त ही स्त्रीच अपराधी नव्हती. ज्या पुरुषाशी व्यभिचार झाला होता तो पुरुष आता कुठे होता? त्यांनी त्या पुरुषाला तेथे आणले नाही. ह्यावरून दिसतं की ते नियमशास्त्र लागू करण्यात इतके आतुर नव्हते. त्यांना त्याची उत्सुकता नव्हती, परंतु त्यांचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवणे आणि त्याला पकडणे हा होता. 5 आणि 6 वचने सांगतात, मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावावयाला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. श्रोत्यानो, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर होते. तिला दगडमार व्हायलाच पाहिजे होता. त्यांनी त्याला असमंजसात पाडले. त्यांनी त्याला पकडण्याकरिता हे केले, जेणेकरून त्याच्यावर दोष लावता यावा. त्या स्त्रीला दगडमार व्हावा ही त्यांची इच्छा नव्हती. ते त्याला दगडमार करू इच्छित होते. अर्थातच श्रोत्यानो, त्यांच्या मनात काय आहे हे प्रभूला माहीत होते. योहानाचे शुभवर्तमान 2 अध्याय आणि 25 वचन आम्हाला सांगतं, शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. आता ह्या ठिकाणी जे दृश्य आहे ते फार मनोवेधक आहे. तेथील जमावाला त्या स्त्रीविषयी आदर नव्हता. तिच्या भावनांची त्यांना कदर नव्हती. ते काय होत आहे ह्याविषयी उत्सुक होते. येशूने खाली ओनवून जमिनीवर लिहिले. तो दोष लावणाऱ्यांमध्ये त्यांच्यामध्ये सामील झाला नाही. तो तिच्याकडे तिला ओशाळण्यासाठी पाहत सुद्धा नाही. तो खाली ओणवतो आणि काही जमिनीवर लिहू लागतो. जणू ते काय म्हणत आहेत ते त्याने ऐकलेच नाही. त्याने जमिनीवर काही लिहिले. ह्याची एकच नोंद आहे. तो आहे ज्याच्याविषयी अनेक पुस्तके लिहिण्यात आली, तरी सुद्धा श्रोत्यानो, त्याने स्वतः ह्या व्यतिरिक्त काहीच लिहिलेले आम्हाला आढळत नाही. फक्त ह्याच वेळेला आम्हाला आढळतं की प्रभू येशूने ओनवून जमिनीवर काही लिहिले. आणि आम्हाला दिसतं की जमिनीवर जर काही लिहिण्यात आले तर ते नंतर वाऱ्याने लोकांच्या पायाखाली येऊन मिटल्या जाते. आणि हेच अगदी येशूने जे काही जमिनीवर लिहिले त्याच्यासोबत झाले असणार. आता त्याने काय लिहिले हा प्रश्न आहे. अर्थात श्रोत्यानो, आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही मात्र थोडी बहुत कल्पना करू शकतो. संदेष्टांकडे वळून आम्ही काही मनोवेधक गोष्टी पाहू शकतो. इर्मयाचे पुस्तक 17 अध्याय आणि 13 वचन सांगतं, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील. मत्सपासून फितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. आता प्रभूला कोणी त्यागले? ह्या स्त्रीने? होय श्रोत्यानो, तिने त्यागले होते. धार्मिक पुढाऱ्यांनी? होय, त्यांनी सुद्धा त्यागले होते. त्यांच्या सर्वांची नावे धुळीवर लिहिल्या जातील असे वचन आम्हाला सांगते. मला वाटतं श्रोत्यानो की प्रभू येशूने हेच त्या जमिनीवर लिहिले. त्यांच्या भूतकाळातील पापांशी प्रभू येशूने त्यांचे नाव जुळवले. त्याला त्यांच्यातील प्रत्येकाविषयी माहिती होती. त्यांच्या नावासोबत कोणाचे नाव जुळलेले आहे, कोणते पाप त्यांच्यासोबत जुळले आहे हे सुद्धा त्याने त्या जमिनीवर लिहिले. 7 ते 11 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. आणि पुन्हा त्याने ओनवून जमिनीवर लिहिले आणि तेथून सर्व लोक निघून गेले. फक्त ती स्त्री आणि येशू त्या ठिकाणी राहिलेत. आणि प्रभू येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही, जा, ह्यापुढे पाप करू नको. ह्याविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमात अधिक पाहू. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो,
माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आजच्या जगामध्ये अनेक लोक दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या देवाला खुश करण्यापेक्षा स्वतःच आनंद घेणे अशी वृत्ती अनेकांची असते. यामध्ये त्यांचा स्वार्थीपणा असतोच. पण काय आम्ही लोकांना खुश करण्यासाठी वरवर न्याय करतो? आम्ही योग्य गोष्टी कराव्या अशी देवाची इच्छा आहे. काय आम्हाला तहान लागली आहे? येशूने सांगितल्याप्रमाणे ते जिवंत पाणी आपणास हवे आहे का? प्रियांनो, आजही काही लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, तर काही लोक त्याचा तिरस्कार करतात, त्याचा विरोध करतात. काय आम्ही देखील ख्रिस्ताविषयी मनामध्ये शंका बाळगून आहोत? अनेक लोक ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्थान देतात, तर काही त्याला आपल्या हृदयाच्या बाहेर ठेवतात. काय आम्ही ख्रिस्ताला आमंत्रित करणार आहोत? प्रियांनो, आमचे जीवन हे येशूला दोष लावणारे नसावे. येशू तर जीवन देणार आहे, तो तारणार आहे, तो आमच्यावरती प्रीती करतो, तो आम्हाला कृपा पुरवतो. असे जर आहे तर आम्ही येशूला दोष का लावावा? त्याची परीक्षा का घ्यावी? तो तर स्वर्गातून उतरलेला आहे, तो पवित्र आहे. म्हणूनच आम्ही आमची पापे पदरी घेऊन त्याच्याकडे जायला पाहिजे. तो आम्हाला पापांपासून मुक्ती देणार आहे. काय आम्ही त्याला ओळखले आहे? पवित्र शास्त्र आम्हाला येशूची ओळख करून देते. पवित्र शास्त्र वाचा आणि येशूची शिकवण दृढ धरल्याने काय फायदे होतात याची प्रचिती पहा. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, जो तू महान आहेस, जो तू सर्वज्ञ आहेस, त्या तुझ्या चरणापाशी आम्ही आलेलो आहोत. आजच्या वचनांच्याद्वारे तू आमची भेट घेतलेली आहेस. तू आज आमच्या अंतःकरणाला स्पर्श केलेला आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. होय प्रभूजी, ते जीवनी पाणी तुझ्याकडंच आहे याची खात्री आम्हाला झालेली आहे. आणि म्हणून प्रभूजी, आज आम्ही निश्चय करतो की तुझ्या मागे येण्याचा, तुझ्या मार्गाने चालण्याचा आणि आमच्या प्रत्येक कृतीनं तुला गौरव देण्याचा. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. होय प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज आम्ही जी लेकरं तू आम्हाला दान दिलेली आहेत, प्रभूजी, त्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. प्रभूजी, या सर्व लेकरांना तू स्पर्श कर. प्रभूजी, या लेकरांना तू आशीर्वादित कर. आणि प्रभूजी, या लहान वयापासूनच त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहावं, तुझी वचनं शिकावीत, तुझ्याविषयी भय बाळगावं. ह्याच्यासाठी प्रभूजी त्यांना तू सहाय्य कर. प्रभूजी, या प्रत्येक लेकराला तू उत्तम असं आरोग्य दे. त्यांच्या जीवनामधल्या प्रत्येक समस्या तू दूर कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आमची खात्री आहे प्रभूजी, तू आम्हाला आणि आमच्या लेकरांना आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून या सर्व विनंत्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.